हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते आनंदीच असाल. मी स्वयंपाक करताना अशा प्रकारे एक छोटी टोपली जवळ ठेवते, म्हणजे जेही वेस्टेज निघते ते या टोपलीत जमा करते, जसं लसूण कांद्याचा पाला वगैरे. त्यामुळे गॅस ओट्यावर पसारासुद्धा होत नाही आणि एकदा केलेल्या कामाला परत हातसुद्धा लावावा लागत नाही. मी इथे बीटच्या ज्यूसची तयारी करत होते. सकाळच्या कामानंतर मला दुपारी काही जुनी झालेली झाडं कुंडीमधून काढून घ्यायची होती आणि मातीसुद्धा बदलवायची होती आणि त्या ठिकाणी नवीन झाडं लावायची होती. ते काम आज मी करून घेतलं. हे पुदिन्याचं झाड मला बऱ्याच दिवसापासून लावायचं होतं. सो मी ते एका काकूकडून घेऊन आली आणि आज शेवटी मुहूर्त काढलाच. आणि मला अशाच प्रकारची झाडं ठेवायला आवडतात जे आपल्याला डेली रुटीनमध्ये कामी येतील, जसं की कोरफड, तुळस, हळद, पुदिना. जसं घर स्वच्छ आणि सुंदर ठेवायला मला आवडतं, तसंच गार्डनिंग करायलासुद्धा मला खूप आवडते. एकदा का मी गार्डनिंग करायला बसली की त्यात माझा कसा वेळ निघून जातो माहितीसुद्धा पडत नाही आणि एकाबरोबर एक काम निघतेच. ही कुंडी खाली करून यातसुद्धा मी एक झाड लावून घेतलं. इकडे मनूसुद्धा झोपून उठली आणि आता माझा बाकीचा वेळ तिच्या मागे जाणारा असतो. सकाळची एकदाची कामं आटोपल्यानंतरसुद्धा दिवसभरात माझा गॅस ओट्यावर असा काहीसा पसारा तयार होत असतो. तो सुद्धा मी आवरून घेतला. आणि जेवणात आपल्याला लोणचं तर पाहिजेच असते. ही मोठी लोणच्याची भरणी मी फ्रीजमध्ये ठेवते आणि जेवताना ती काढा व थंड लोणचं खाण्यापेक्षा मग मी अशा छोट्या भरणीत लोणचं काढून बाहेर ठेवते. आज ते सुद्धा मी काढून घेतलं होतं. म्हणू दुपारी झोपून उठल्यानंतर मी तिला काहीतरी खायला बनवून देत असते. सो आज मखाणा भाजून देणार होते. तेच चालू होतं माझं इथे. मी मखाण्यामध्ये थोडंसं तूप आणि मीठ टाकून त्याला भाजते. मखाना खूप हेल्दी असतात आणि लहान मुलांसाठी तर खूप छान. लहान
मुलांचं अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडणं पडणं तर चालूच असतं आणि मनूचं तर जरा जास्तच चालू असतं. सतत रडत असल्यासारखी राहते ती. एकदा समजून सांगितलं की शांत होते. मनूचे मखाणे रोस्ट करून रेडी झाले होते. हा तिचा डायनिंग टेबल, यावर बसूनच ती खाते आणि जेवायलासुद्धा इथेच देण्याचा प्रयत्न करते मी तिला. संध्याकाळ होतपर्यंत घरात मनू असा पसारा कितीतरी वेळा करते. मी सारखी उचलत राहते आणि ती परत परत करत राहते. पसारा आवरणं आणि सोबतच आमच्या दोघींचं काहीतरी खेळणं चालू होतं. मनूसोबत जरा वेळ खेळलं की मलासुद्धा खूप हॅपी फील होते आणि ती तर आनंदी होतेच. सो मी असं कधी कधी तिच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करत असते. चला, खेळता खेळता एकदाचा आमचा पसारा तर उचलून झाला होता आणि मनस्वीसोबत एकदा का खेळायला लागलं की ती आपल्याला सुट्टीच देत नाही. सारखी खेळ खेळ चालू असते तिचं. पकडापकडी, बॅट बॉल, सोबतच डान्स असं सर्वच खेळून झालं होतं आमचं. खेळणं चालू आहे आणि मनस्वीला कुठे लागणार नाही असं तर होणारच नाही. मनस्वीला दिवाण लागला होता, त्याच्यासाठी ती पाय पकडून बसली होती. बाबाच्या गाडीचा आवाज आला की रोज मनस्वी अशी फ्रीज मागे येऊन लपते. आतासुद्धा ती तेच करत होती. धणे पावडर बनवलं होतं तर ते मी अशा माझ्या इकोप्रॉटच्या प्रोटीनच्या डब्यामध्ये भरून ठेवत होती. आपण इंडियन लोक कोणतीच गोष्ट वाया जाऊ देत नाही. सो मी हा प्रोटीनचा डबा कसा वाया जाऊ देणार, सो मी तोसुद्धा कामी लावला होता. संध्याकाळी झोपताना मी रोज शेंगदाणे आणि बदाम भिजू घालून ठेवते सकाळी खाण्यासाठी. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवर जर नवीन आला असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.